आवाज करू नका आता. गुड आफ्टरनून. काही एक जण झालेला आहे, बाकीची कुठे आहेत? चारुदत्त, हा बोला की सर. बाकीची कुठे आहे ती? त्यांनीच मला सांगितलेलं माझा मोबाईल खराब झाला, मी दुसऱ्याचा घेतला. ते म्हणले 1 वाजता लेक्चर आहे सरांचं. तर मी म्हटलं आता चालू झालं म्हणून आपलं आलो मी. काय सगळं चालू बराच वेळ झाला, मी चालू करून ठेवलंय. अजून कोणी झालेलं नाहीये. वाचले सगळ्यांनी तर वाचले सगळं, पण अजून कोणी झालेलं नाही. आदर्शला मला फोन कॉल केलेला, म्हणलो जरा मग ती लिंक म्हणलो पाठी मला. आदर्श आला. स्क्वॉडला आवाज आहे ना. आदर्श आला. आदर्श आला. हा आला. काय तुमच्याकडे कोरोनाचं कसं काय परिस्थिती? आदर्श ऑडिओ कुठे आहे? अजून एक 2-3 मिनिटं बघूया आणि चालू करूया. हा हा अजून एक जण येतात. आता काय काय ना जमत नाही वाटतं कसंही करायचं. लिंक ऍक्टिव्हेट करायचं. लाईट पण नाही काल, बस मोबाईल चार्जिंगचा पण प्रॉब्लेम असेल सर, पाऊस जोरात आहे ना. कसं झालं, आपलं सेशन सेकंड इयरचं चालू झालंय. हा लेक्चर चालू केलं पाहिजे. प्रॅक्टिकलला आपण ज्या वेळेला चालू होईल त्यावेळेला घेऊ. थेरटिकल पोर्शन तर हे करूया चालू. ठीक आहे ठीक आहे. बाकी तिकडे कसं काय बाबा, जास्त कोरोनाचं काय परिस्थिती? परिस्थिती आता आहे बऱ्यापैकी आहे त्यातल्या त्यात, पण वाढतात पेशंट मधनच. काय ते आयटीआयतच आता क्वारंटाईन केलंय ना आयटीआय मध्ये? हो, पहिल्यापासूनच तिथं क्वारंटाईन केलं. तर काय आम्हाला तर आम्ही ड्युटीवर असतोय तिथं आयटीआय मध्ये. तुम्ही शाळेत येतात? हा, तिथं काय 3-3 दिवस असतोय आम्ही तिथं आयटीआयत. हा 20-30 माणसं आहेत. हा, पाऊस वगैरे आहे काय? पाऊस पण आहे, आणि पाऊस आहे, भरपूर आहे पाऊस. पण तू मागच्या वर्षी पाऊस नाही, या वेळेला कमी पाऊस आहे. कमी आहे पाऊस, खरं आता कालपासून चालू झालाय भरपूर. बाहेर जात नसाल तुम्ही? नाही, बाहेर जातच नाही. 5 मिनिटात करूया चालू. चारुदत्तनं व्हिडिओ बंद ठेवला वाटतं. आवाज येतोय ना व्यवस्थित? काय म्हणला? आवाज येतोय ना व्यवस्थित? हा येतो. ऑडिओ बंद केला तर बरं होईल, कारण काय होईल, आता मी व्हिडिओ एक चालू करणार आहे, तो व्हिडिओ व्यवस्थित ऐकू येईल. फक्त ऑडिओ बंद ठेव. हा हा चालेल. चालतंय. ऑडिओ बंद म्हणजे काय? करायचं काय? ऑडिओ बंद म्हणजे काय? ऑडिओ बंद म्हणजे काय? So good afternoon everybody. After a month we have came again for the lecture of digital storage oscilloscope. आता आपला दुसरा सेकंड इयर चालू होत आहे. त्या सेकंड इयर मध्ये आपला पहिला टॉपिक आहे डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप. याच्यापूर्वी आपण सीआरओचा अभ्यास केलेला आहे, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. तर कॅथोड रे ऑसिलोस्कोपचा ऍडव्हान्स व्हर्जन आहे डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप.
कॅथोड रे ऑसिलोस्कोपचं अर्थ तुम्हाला माहिती आहे काय करतो तो. तर त्याच्या अगोदर आपण ह्या लेसन मध्ये कोणते कोणते टॉपिक कव्हर करणार आहोत ते आपण बघूया. ब्लॉक डायग्राम ऑफ डीएसओ तसेच सीआरओ अँड ऍप्लिकेशन्स ऑफ डीएसओ अँड सीआरओ, या दोन्हीचा उपयोग काय आहे. नंतर ऍप्लिकेशन ऑफ डिजिटल स्टोअर सीआरओ, नंतर या दोन्हीचा ब्लॉक डायग्राम बघणार आहोत. नंतर ब्लॉक डायग्राम फंक्शन जनरेटरचा बघणार आहोत. डिफरन्शिएट डीएसओ आणि सीआरओ मधला फरक पाहणार आहोत. आणि ऍडव्हान्टेजेस ऑफ डीएसओ, मेजर फीचर्स ऑफ डीएसओ. तर हे टॉपिक्स आपण या लेक्चरमध्ये पूर्ण करणार आहोत, घेणार आहोत. आता ह्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोपच्या अगोदर आपण पहिल्यांदा सीआरओ म्हणजे काय, पूर्वीचा जो सीआरओ आपण बघितलेला तो आपण बघूया व्हिडिओ फॉर्म मध्ये. त्याच्या अगोदर सीआरओ म्हणजेच काय, तर an oscilloscope is a basic test instruments of an electronic or radio TV mechanic. It is also known as cathode ray oscilloscope. It converts electrical signals into visual waveforms. हे आपण अगोदर अभ्यासलेलं आहे. It converts electrical signals into visual waveform. It is also used to measure time, frequency, voltage, phase difference इत्यादी. म्हणजेच हा सीआरओ काय करतोय, एक टेस्ट इन्स्ट्रुमेंट आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. आणि याचा उपयोग काय आहे की हा इलेक्ट्रिकल सिग्नलचा व्हिज्युअल वेव्हफॉर्म मध्ये, विद्युत सिग्नलचा व्हिज्युअल वेव्हफॉर्म मध्ये रूपांतर करतो. आणि रूपांतर केल्यानंतर त्या व्हिज्युअल वेव्हफॉर्मचा आपण काय मोजू शकतो, मेजर टाइम, फ्रिक्वेन्सी, व्होल्टेज अँड फेज डिफरन्स. आता हे सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओ फॉर्म मध्ये बघायला मिळेल की ऍक्च्युली हे फ्रिक्वेन्सी, व्होल्टेज, टाइम, फेज डिफरन्स कशी कॅल्क्युलेट केले जातात. तर आपण सगळ्यांनी व्हिडिओ पाहायचा आहे. आता यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण आली तर मध्ये तुम्ही विचारू शकता. क्लास में हम लोग पढ़ेंगे कैथोड रे ऑसिलोस्कोप के बारे में. हॅलो सर. लाइक वोल्टेज, करंट एंड पावर. हा, हॅलो सर, व्हिडिओला आवाज नाही आहे का? ऑडिओ येत नाहीये का? नाही येत. आवाज येत नाहीये का याचा? नाही येत. बर ठीक आहे. तर या ठिकाणी बघा सीआरओ जे आहे, सीआरओ म्हणजेच कॅथोड रे ऑसिलोस्कोप. तर मगाशी आपण बघितलं की तो इलेक्ट्रिकल सिग्नलचा व्हिज्युअल वेव्हफॉर्म मध्ये रूपांतर करतो. आणि हे व्हिज्युअल मध्ये रूपांतर करण्यासाठी सीआरटीचा वापर केला जातो, कॅथोड रे ट्यूब, की ज्याच्यामध्ये हे फ्लोरोसंट स्क्रीन असते, फ्लोरोसंट स्क्रीन. तर याच्यावर तुम्हाला वेव्हफॉर्म कसा दिसतोय तो या ठिकाणी दाखवले बघा. वेवफॉर्म का विजुअलाइजेशन होता है. विजुअलाइजेशन मतलब दिखाती है कि वेवफॉर्म कैसे वैरी कर रही है. तर हे वेव्हफॉर्म तुम्हाला दिसतंय बघा. तो अब इस सीआरओ के बारे में पढ़ने के लिए हम लोग इसको ब्लॉक डायग्राम के. आता ह्या सीआरओचा ब्लॉक डायग्राम आहे, ठोकळाकृती, आपण पुढे बघणार आहोत. माझा आवाज येतोय ना? येतोय. हा, ओके. तर या ठिकाणी बघा ब्लॉक डायग्राम आहे. तर ब्लॉक डायग्राम मध्ये कोणते ब्लॉक्स आहेत बघा, व्हर्टिकल एम्प्लिफायर, डिले लाईन, ट्रिगर सर्किट, टाइम बेस्ड जनरेटर, हॉरिझॉन्टल एम्प्लिफायर, सीआरटी, पॉवर सप्लाय. हे प्रत्येकाचा आपण वेगवेगळे विभाग आपल्या ब्लॉक डायग्राम मध्ये बघणार आहोत. मेन ब्लॉक्स को हम लोग देखेंगे और इसको समझने की कोशिश करेंगे. तो उसके मेन जो ब्लॉक्स होते हैं वो वर्टिकल एम्प्लीफायर होता है, डिले लाइन यूज करते हैं, ट्रिगर सर्किट यूज करते हैं, टाइम बेस्ड जनरेटर होता है, हॉरिजॉन्टल एम्प्लीफायर होता है, सीआरटी होती है एंड पावर सप्लाई होता है. ये इस 5 से 6 पार्ट में या ठिकाणी पहा, हा तुम्हाला
ब्लॉक डायग्राम ऑफ कॅथोड रे ऑसिलोस्कोप दिसतंय. त्या ठिकाणी पहा तर माझा तर हे पहा, तर मगाशी आपण जे ब्लॉक बघितलेला वर्टिकल अँप्लिफायर, डिले लाईन, नंतर इथं ट्रिगर सर्किट आहे, टाइम बेस जनरेटर आहे, हॉरिझॉन्टल अँप्लिफायर आहे. हे जे दोन आहेत सॉरी, तर हे इलेक्ट्रॉन गन आहे. हे ब्लॅक डॉट्स दिसत आहेत, ह्याला म्हणतात इलेक्ट्रॉन बीम. हे जे दोन आहेत ह्याला म्हणतात वर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट. हे दोन आहेत ह्याला म्हणतात हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट. आणि या स्क्रीनवर जे दिसते हे स्पॉट. आणि हे जे फ्लोरोसंट स्क्रीन आहे आणि हा कम्प्लीट जो आहे ह्याला म्हणतात CRT, कॅथोड रे ट्यूब. नंतर ह्या सगळ्या विभागाला व्होल्टेज देण्यासाठी तर हाय व्होल्टेज आहे, लो व्होल्टेज आहे. ह्या CRTच्या ॲक्वाडॉक कोटिंगला इथं हाय व्होल्टेज लागते आणि या बाकीच्या विभागांना लो व्होल्टेज लागते. आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर पहिल्यांदा आपण जो वेव्हफॉर्म पाहणार आहोत तो वेव्हफॉर्म आपण या इनपुट सिग्नलला देणार आहोत. जे AC आहे, DC आहे, तो ह्या इनपुटला देणार आहोत. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या टोकांना जो वेव्हफॉर्म तुम्हाला पाहायचा आहे तो वेव्हफॉर्म तुम्ही वर्टिकल अँप्लिफायरला देताय. वर्टिकल म्हणजेच उभा. तर वर्टिकल अँप्लिफायर काय करते, वर्टिकल सिग्नल्स अँप्लिफाय करतं. हे अँप्लिफाईड सिग्नल डिले लाईनला दिलं जातं आणि डिले लाईन दिलेले सिग्नल्स कुठे दिले जातात, वर्टिकल डिफ्लेक्शन प्लेटला. वर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट नावामध्येच आहे की जो तुमचा वेव्हफॉर्म आहे, सिग्नल्स असे उभे असे स्कॅन केले जातात. उभे वर्टिकल स्कॅन ह्या फ्लोरोसंट स्क्रीनवर केलं जातं. वर्टिकल आणि प्लस हॉरिझॉन्टल असे दोन टाईप मध्ये स्कॅनिंग होणार. असं पण होणार आणि आडवं पण होणार. पण तो पहिल्यांदा वर्टिकल अँप्लिफायरच्या साहाय्याने काय होते, फक्त उभं स्कॅनिंग होतं. हे उभं स्कॅनिंग करण्याचं काम कोण करतं, हे दोन प्लेट्स करतात, वर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट्स. आता ह्या वर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट्सला जे तुम्ही हे वर्टिकल अँप्लिफायरचं सिग्नल देता, म्हणजे जे इनपुट सिग्नल देताय, तर ह्या प्लेटला इकडे पॉझिटिव्ह आणि इकडे निगेटिव्ह. आता इथं तुम्ही AC दिला तर दोन्ही बाजूला येणार. पहिल्यांदा समजा हा पॉझिटिव्ह झाला तर हा निगेटिव्ह, म्हणजे वेव्हफॉर्म तुमचा ज्या साईडला पॉझिटिव्ह असेल त्या साईडला वरती जाणार आणि ज्या साईडला निगेटिव्ह म्हणजे तिथनं असं परावर्तित होणार. म्हणजे हे बीम जो आहे तो वरती येणार असा. हा जो इलेक्ट्रॉन गन मधनं बाहेर पडलेला बीम तो वरती असा येणार. ज्या वेळेला निगेटिव्ह सारखे येईल तर इथं पॉझिटिव्ह होणार आणि इथं निगेटिव्ह होणार. म्हणजे ती बीम काय होणार आहे, खाली येणार. अशा एवढ्या फास्ट होणार आहे की ही बीम वर खाली अशी स्कॅन होत जाणार आहे. तर या ठिकाणी काय पहा, वर्टिकल अँप्लिफायरचा सिग्नल डायरेक्टली प्लेटला येते. पण तो इथं काय होते बघा, दुसरा एक विभाग आहे जो हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेटला येते इथं. पण या ठिकाणी येताना इकडून आलेला सिग्नल ट्रिगर सर्किट, टाइम बेस जनरेटर आणि हॉरिझॉन्टल अँप्लिफायर, इकडे येताना थोड्या वेळानं हॉरिझॉन्टल सिग्नल्स येतात ह्या हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेटला आणि वर्टिकलला डायरेक्टली सिग्नल्स इथे येतात. मग या ठिकाणी काय केलंय की समजा हे वर्टिकल डायरेक्टली इथं आलं आणि हे वेळाने इथं पोहोचलं तर तुमचा वेव्हफॉर्म व्यवस्थित येणार नाही या स्क्रीनवर. मग ह्याच्यासाठी काय केलं जाते की इथं तुम्हाला एक डिले लाईन ठेवला जातो. म्हणजे वर्टिकल अँप्लिफायरच्या नंतर हे डिले लाईन कशामुळे दिलेलं असते की हे थोड्या वेळानं, म्हणजे ज्या वेळेला हे हॉरिझॉन्टल अँप्लिफायर इथं पोहोचल त्यावेळेलाच इथं येणार, तेवढा वेळ इथं ह्या डिले लाईनला दिलेला असतो. म्हणजे वर्टिकल सिग्नल त्याच वेळेला इथं पोहोचणार ज्या वेळेला ह्या हॉरिझॉन्टल अँप्लिफायरला सिग्नल पोहोचतील. आता ह्या ठिकाणी बघा, वर्टिकल अँप्लिफायर मधनं सिग्नल ट्रिगर सर्किटला, ट्रिगर सर्किट काय करतं की हे दोन्हीचा विभाग एकाच वेळेला चालू करतो. ट्रिगर सर्किट नंतर आहे टाइम बेस जनरेटर. टाइम बेस जनरेटरचं काम आहे सॉटूथ वेव्हफॉर्म बनवणे, सॉटूथ वेव्हफॉर्म. आता या ठिकाणी ऍक्च्युअली इनपुट सिग्नल नसतात. इनपुट सिग्नल ह्या वर्टिकल डिफ्लेक्शन प्लेटला, हॉरिझॉन्टलला काय असतात, हे टाइम बेस जनरेटर मधनं मिळालेला सॉटूथ वेव्हफॉर्म. हा सॉटूथ वेव्हफॉर्म कुठे आहे, हॉरिझॉन्टल अँप्लिफायरला दिलं जातं. हॉरिझॉन्टल अँप्लिफायर नावामध्येच आहे, अँप्लिफिकेशनचं काम करतं. आणि सॉटूथ वेव्हफॉर्म हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेटला दिलं जातं, हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेटला. अशा पद्धतीनं ज्यावेळेला तुमची ही प्रोसेस होते एकाच वेळेला, त्यावेळेला इथं ज्यावेळेला तुमचं समजा इनपुट नसेल, कोणताही इनपुट नसेल, आपण गृहीत धरूया असं इनपुट काहीच नाही, त्यावेळेला हा विभाग चालू असतो हॉरिझॉन्टल सेक्शन. म्हणजेच काय होणार आहे, जी बीम आहे, हा जो स्पॉट आहे तो असा आडवा कंटिन्युअस स्कॅन होत राहणार आणि एवढा फास्ट होत असते की तुम्हाला दिसताना एक आडवी रेष दिसत असते.
कधी पण तुम्ही सीआरओ चालू केला तर तुम्ही पाहत असता बघा की तुम्हाला एक आडवी रेज येतच असते, हॉरिझॉन्टल लाईन. ते हॉरिझॉन्टल लाईन कशामुळं, तर ह्या टाइम बेस्ड जनरेटरमुळे की ज्याच्यामध्ये तुमचा सॉटूथ वेव्हफॉर्म जनरेट होत असते. तो काय करत असतो, सिग्नल्स या हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन पेटला दिलं जातं आणि या फ्लोरोसेंट स्क्रीनवर ही जी बीम आडवी अशी स्कॅन होत असते, कंटिन्युअस स्कॅन होत असते. आणि ज्या वेळेला तुम्ही हे इनपुट देता तर ती आडवी बीम जी आहे ते तुमचा वेव्हफॉर्म बदलतं. जे काय तुम्ही इथं इनपुट दिलेलं असेल त्या पद्धतीनं तुमचा वेव्हफॉर्म या ठिकाणी बदलला जातो. तर अशा पद्धतीनं हा तुमचा सीआरओचा ब्लॉक डायग्राम आहे. कुणाला काय अडचण असेल तर विचारा. पुढे जाऊया. Here is the block diagram of CRO. This is the block diagram of इसको हम लोग कंप्लीट होती है. आप लोग समझ आया हो. आता हे जसं मी थेरटिकल सांगितलं, हे तुमच्या लिखाणा स्वरूपात हे तुमच्या या ठिकाणी तुम्हाला किती व्होल्टेज, लो व्होल्टेज, हाय व्होल्टेज किती आहे, पॉवर सप्लाय, सीआरटी मध्ये काय असते, हे सगळं तुम्हाला डिटेल्स. पण ऍक्च्युली आपण सीआरओचं जास्त पाहणार नाहोत, डीएसओ ची माहिती जरा जास्त पाहणार आहोत. मग त्याच्या अगोदर बेसिक तुम्हाला सीआरओ बद्दल सुद्धा माहिती असली पाहिजे. आता ह्याच्यात आपण बघूया की सीआरओ मधला जो मेन पार्ट आहे, हार्ट ऑफ द सीआरओ कॅथोड रे ऑसिलोस्कोप इज CRT, कॅथोड रे ट्यूब. तर ह्याच्याबद्दल पण थोडं आपण पाहूया. ह्याच्यामध्ये काय काय पहा, हा कम्प्लीट तुमचा CRT आहे. तर ह्याच्यामध्ये हे बघा पिन्स आहेत, हे सगळ्यांचं कनेक्शन ह्या पिनला दिलेलं आहे. फक्त हे दोनचं कनेक्शन सहित ह्या सगळ्या ह्या पिन्सला जोडलेलं आहे. नंतर इथं बघा हे आतमध्ये जे दिसतंय हे हा हीटर, याला हीटर म्हणले बघा, हीटर. त्याच्या वरच्या बाजूला हे जे दिसते याला म्हणले कॅथोड. त्याच्या पुढच्या बाजूला हे जे दिसते ह्याला म्हणतात कंट्रोल ग्रिड. नंतर हे हे जे तीन दिसते हे प्री ऍक्सलरेटिंग एनोड, दुसरा आहे फोकसिंग एनोड आणि तिसरा आहे परत ऍक्सलरेटिंग एनोड. हे जे तीन निळ्या कलर मध्ये दिसतात. नंतर इथं थोडंसं हिरव्या कलर मध्ये दिसतात हे दोन जे आहेत, एक आहे व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट, दुसरा आहे हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट. आणि हे मध्ये ते दिसते ह्याला म्हणतात इलेक्ट्रॉन बीम. आणि हे ज्यावेळेला या फ्लोरोसंट स्क्रीनवर जाऊन आढळतं, बघा हे फ्लोरोसंट स्क्रीन ह्याच्यावर आढळतं तर तुम्हाला एक ब्राईट स्पॉट दिसते. तर हे कसं कार्य करते ते आपण थोडक्यात माहिती घेऊया. पहिल्यांदा काय होतं की हे जे हीटर आहे, हीटर, ह्या हीटरला सप्लाय दिला जातो, हीटर गरम केला जातो. हीटर म्हणजे एक प्रकारचं कॉईल असते, जसं आपल्या इस्त्रीमध्ये कॉईल असते, एक सोल्डरिंग गन मध्ये कॉईल असते, तसंच एक सिंपल कॉईल असते. इथं हे कॉईल तापवलं जातं. तापवल्यानंतर हा एवढा गरम होतो, याच्या जवळच हे कॅथोड ठेवलेला असतो. कॅथोड, ह्या हीटरच्या जवळ हा एक कॅथोड ठेवलेला असतो. कॅथोड एवढा गरम होतो की ह्याच्यातनं इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. ह्या कॅथोड मधनं इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. हे इलेक्ट्रॉन्स किती प्रमाणात पुढे पाठवायचे हे कंट्रोल कोण करतं, हा कंट्रोल ग्रिड करतो. म्हणजे कॅथोड मधनं बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन्स ह्याच्यातनं विखुरलेल्या स्वरूपात निघतात. आता ह्याच्यातनं किती प्रमाणात पुढे पाठवायचे हे कंट्रोल ग्रिड कंट्रोल करणार. त्याच्यानंतर हे इलेक्ट्रॉन्स सरळ रेषेत ह्या स्क्रीनवर येऊन आढळलं पाहिजे, फ्लोरोसंट स्क्रीनवर सरळ रेषेत, आणि प्लस जोरात गतीनं, जलद गतीनं हा बीम इलेक्ट्रॉन्स या स्क्रीनवर आढळलं पाहिजे. तर हे जलद गतीनं आणि एकाच दिशेने करण्यासाठी हे तीन एनोड्स आहेत. प्री ऍक्सलरेटिंग एनोड. आता प्री ऍक्सलरेटिंग, ऍक्सलरेटिंग या शब्दाचा अर्थ आहे की त्याची गती वाढवणे, ह्या बीमची गती वाढवणे. तर गती अगोदर गती वाढवते आणि ऍक्सलरेटिंग एनोड परत त्याची गती अजून जास्त करते. आणि याला सरळ रेषेत आणण्याचं काम इथं खाली एक बघा फोकसिंग एनोड, ह्या मध्ये जी आहे हा फोकसिंग एनोड, तो काय करतो त्या बीमला सरळ रेषेत आणतो आणि हे सरळ रेषेत ही बीम इथं जाऊन आढळते. आता तुम्हाला ह्या बीमला उभं आणि आडवं, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल स्कॅनिंग करण्यासाठी ह्या दोन प्लेटचा वापर केला जातो. एक आहे व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट आणि हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट. अशा पद्धतीनं हा CRT चा कार्य करतो. आता तुम्ही ह्याचं डिटेल्स आपण ब्लॉक डायग्राम आहे ह्याच्या अगोदर
सीआरओच्या ब्लॉक डायग्राम मध्ये बघितलंस की हे कसं कार्य केलं जातं. सीआरटी मध्ये सुद्धा काय असते ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे. ग्लास बॉडी का बना होता है. इसका जो बॉडी है, जो रोड रेड पार्ट से जो हमने दिखा रखा है, वो ग्लास की बनी होती है. गन की तरह होता है और बाकी दो को हॉरिजॉन्टली रखते हैं. एक जो जैसे मान लो 5 वोल्ट के, अगर मैं इसी को -5 या ठिकाणी बघा सप्लाय दिल्यानंतर बीम कसं डिफ्लेक्ट होतो ते पण तुम्हाला पाहायला मिळेल. पॉझिटिव्ह कडे बीम जाणार. आता बघा बीम अशी वरच्या बाजूला येणार. आता ह्याला आपण मायनस केलं. खाली येणार. -5 के लिए डिफ्लेक्शन होगा और एक स्पॉट के तौर पे दिखाई देगा. जे वरच्या ऐवजी खाली जाणार. डिफ्लेक्शन प्लेटला सप्लाय मिळत आहे. और ये जो यहाँ पे स्क्रीन पे इस तरीके से आगे पीछे जो है वो काफी तेजी के साथ, ज्यावेळेला इथं काही सिग्नल नसेल त्यावेळेला हे तुम्हाला असं आडवी लाईन दिसणार. आता दोन्हीला सिग्नल मिळतात. क्या होगा, 5 के आसपास 2 वोल्ट तक ये इस तरीके से दो कर सकते हो, 2 या यहाँ से यहाँ तक जो है 2 स्मॉल त्याऐवजी हिथं होणार आता हे. हॉरिजॉन्टल डिफ्लेक्शन के लिए जो है हॉरिजॉन्टल डिफ्लेक्शन का क्या काम होता है, यानी कि हॉरिजॉन्टल एक्सिस एक्स एक्सिस को डिसाइड करता है. और ये जो हम इनपुट देते हैं वो किस पे देते हैं, इस पे देते हैं. अब अगर आपण हे डीसी दिलेला, आता एसी सप्लाय पाहून बघा. जो सप्लाई है उस इस प्लेट पे जाएगा इस तरीके से. हे बघा एसी सप्लाय इसकी दिल्यानंतर वजह से अगर मैंने इस पे कुछ भी नहीं दिया है, यानी कि इस प्लेट पे मैंने कुछ भी नहीं दिया है, तो क्या होगा, ये जो वर्टिकल जो सिग्नल है वो यहाँ पे आने के बाद और इसका 5 वोल्ट की एसी सिग्नल यानी कि +5 से -5 वेरी कर रही है, तो ये सिग्नल यहाँ पे आने के बाद सिर्फ +5 से -5 के बीच में
किस तरीके से लाइन बन जाएगा बिल्कुल। आता एसी सप्लाय साठी असं होणार आहे पहा, कंडक्शन में हो रही है और प्लस इस वजह प्लस से हमारा 5 आणि -5 पाय, होगा। प्लस अगर 5 वोल्ट आणि इथं -5 वोल्ट +2 का असं असं स्कॅन होत राहणार. का या +5 का हमने क्या आणि किया, त्याच वेळेला इथं पण सप्लाय आला हॉरिझॉन्टलला. यहाँ पे लगा दिया, मतलब इसको हमने टाइम बेस्ड जनरेटर के थ्रू कनेक्ट रहता है ये। तो क्या होगा, ये जो सिग्नल होगी अब उसका इसमें हॉरिजॉन्टल शिफ्ट ये स्टार्ट होगा और ये +5 वोल्ट तक। तो क्या होगा, ये इसकी वजह से ट्रिगरिंग होगी और ये साइन वेव +5 से -5 के बीच में ये यहाँ 5 तक असं तुम्हाला एसी सप्लाय भेटणार. अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल की वेवफॉर्म कसे जनरेट होतात, या दोन्हीच्या साह्याने जनरेट होतात. एक फ्लोरोसेंट मटेरियल से बनी होती है, जैसे कि बहुत सारे टाइप की मटेरियल से बना होता है। ब्राईटनेस कंट्रोल करण्यासाठी कंट्रोल ग्रिड. आता हे थेरटिकल भाग मध्ये झाले, तर लिखाणामध्ये पाहिजे असेल तर इथं सुद्धा तुम्हाला सीआरटी काय आहे, हार्ट ऑफ द सीआरओ, वर्टिकल डायरेक्शन बाय डिफ्लेक्शन सिस्टम. Cathode ray tube is a heart of CRO. It generates the electron beam which is deflected in horizontal and vertical direction by deflecting system to give visual display of an input signal waveform. आणि याच्यामध्ये काय असतात हे आपण बघितलंय. तर हे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की हे सीआरटी पण कसं कार्य करतो. सीआरओ पण बघितलं आणि सीआरटी पण बघितलं. हे सगळं आपण बघितलेलंच आहे. इलेक्ट्रॉन गन मध्ये हीटर असते, ऍक्सेलरेटिंग एनोड असते, फोकसिंग एनोड असते, ऍक्सेलरेटिंग एनोड, प्री ऍक्सेलरेटिंग एनोड असते. द फंक्शन ऑफ एन इलेक्ट्रॉन गन असेंबली इज टू प्रोव्हाइड ए शार्पली फोकस्ड इलेक्ट्रॉन बीम डायरेक्टेड टुवर्ड्स द स्क्रीन. एका सरळ रेषेत एकदम जलद गतीने जाऊन आदळलं पाहिजे. हीटर काय करते, एक फिलामेंट कॉइल असते की जे तापवलं जातं, कॅथोड गरम होऊन त्याच्यातनं इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. एमिटेड म्हणजे त्याच्यातनं बाहेर पडते. नंतर कॅथोड मधनं बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन्स पुढे किती प्रमाणात द्यायचे ते कंट्रोल कोण करते, हा कंट्रोल ग्रिड करते. नंतर त्याची गती वाढवण्याचं काम प्री ऍक्सेलरेटिंग एनोड, नंतर सरळ रेषेत आणण्याचं काम फोकसिंग एनोड, आणि पुन्हा परत त्या बीमचं स्पीड वाढवण्याचं काम ऍक्सेलरेटिंग एनोड करतो. क्योंकि न्यूट्रॉन गन असेंबली कंसिस्ट ऑफ डायरेक्टली हीटेड कैथोड, यानी कि हीटेड हीटर और कैथोड रहता है। कंपाउंड हीट होता है। डिफ्लेक्शन सिस्टम मध्ये काय पहा, द डिफ्लेक्शन सिस्टम ऑफ द सीआरटी कन्सिस्ट ऑफ 2 पेअर ऑफ पॅरलल प्लेट्स रिफर्ड ॲज व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट्स. म्हणजे उभं आणि आडवं स्कॅनिंग करण्याचं काम हे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट्स करतात. द डिफ्लेक्शन प्लेट्स deflect the electron beam in both the horizontal and vertical direction. One of the plate from which set is connected to ground and other plate from which each set is connected to the external voltage supply. Vertical section ला तुम्ही इनपुट जे तुम्हाला वेवफॉर्म पाहिजे तो वर्टिकल सेक्शनला देता, आणि हॉरिझॉन्टल सेक्शन मध्ये नेहमीचा कंटिन्युअस एक सॉटोथ जनरेटर असतो, टाइम बेस्ड जनरेटर, तर तो कंटिन्युअस त्या ठिकाणी मिळत असते त्याला. दोनों में से एक जो होता है वो ग्राउंड,
नंतर त्याच्यामध्ये जो फ्लोरोसंट स्क्रीन आहे, द स्क्रीन इनसाइड द फेज ऑफ ट्यूब इज कोटेड विथ सम फ्लोरोसंट मटेरियल ॲज झिंक ऑक्साइड किंवा झिंक ऑर्थोसिलिकेट. आता ह्या फ्लोरोसंट स्क्रीनच्या आतमध्ये झिंक ऑक्साइड किंवा झिंक ऑर्थोसिलिकेट वापरलेलं असतंय. तर ही कशासाठी असते की जो इलेक्ट्रॉन बीम ह्या मटेरियलवर आढळला तर त्या ठिकाणी लाईट निर्माण होते, प्रकाश निर्माण करण्याचं काम हे दोन मटेरियल करतात, झिंक ऑक्साइड किंवा झिंक ऑर्थोसिलिकेट, ज्याला आपण फ्लोरोसंट स्क्रीन असे म्हणतात. When high velocity electrons strike the screen, a spot of light is produced at the point of impact. नंतर हे सगळ्याला कशात बसवलं जातं, ग्लास बॉडी मध्ये. आणि हे ग्लास बॉडी हवा अजिबात त्याच्यामध्ये ठेवलेलं नसते, म्हणजे व्हॅक्युम असते. व्हॅक्युम मध्येच हवा नसलेल्या ठिकाणीच इलेक्ट्रॉन्स वाहू शकतात. जिथं हवा आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स वाहू शकत नाहीत. तर ह्या व्हॅक्युम ग्लास बॉडी मध्ये हे सगळी असेंब्ली, हे तुमची जी बॉडी आहे हे सगळे ग्लास बॉडी इथं तुम्हाला पाहायला मिळेल मगाशी. हे सगळं हवा बंद ह्याच्यामध्ये हे सगळं पॅक केलेलं असते. हवा नसलेल्या ठिकाणीच हे इलेक्ट्रॉन्स वाहू शकतात. अशा पद्धतीने तुमचा बाहर निकलता हूँ. सीआरटी आणि सीआरओचा ब्लॉक डायग्राम. आता आपण बघणार आहोत ह्याचा वेव्हफॉर्म. सीआरओ मध्ये वेव्हफॉर्म दिल्यानंतर आपण कसं मेजर करणार आहोत, फ्रिक्वेन्सी, व्होल्टेज, फेज डिफरन्स हे कसं कॅल्क्युलेट करता येईल. तर त्याच्यासाठी या ठिकाणी तुम्हाला दाखवले पहा, मेजरमेंट ऑफ एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी अँड फेज डिफरन्स इन सीआरओ. आता या ठिकाणी तुम्ही काय काय मेजर करू शकता बघा. पीक टू पीक व्होल्टेज, ज्याला व्ही पीक पीक म्हणले बघा, बरोबर नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन्स. व्हर्टिकल डिव्हिजन म्हणजेच हे इथनं ते इथंपर्यंत 1, इथनं ते इथंपर्यंत 2, तसंच इकडे खालच्या बाजूला इथनं ते इथंपर्यंत 1, इथनं इथंपर्यंत ह्या मोठ्या घराला 1 असे डिव्हिजन म्हणलेलं आहे. आणि ह्या मधल्या 5 डिव्हिजन्स असतील तर एका घराची किंमत 0.2 येणार. तर या बघा या ठिकाणी पीक टू पीक मध्ये काय केले बा, आता नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन्स यांनी काय म्हणले बा, व्हर्टिकल नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन्स किती आहेत बघा, 1, 2, 3, 4 आणि हे 0.2 आणि हे 0.2 धरले की 0.4 येणार. म्हणजे किती झाले बघा, 4.4 डिव्हिजन्स. 4.4 डिव्हिजन नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन्स. व्हर्टिकल म्हणजे उभं. एक पूर्ण घर बघा, 1 आणि 2 घर आहेत, त्याच्या खालच्या बाजूला 1 आणि 2 घर आहेत, म्हणजे 4 घर झाली पूर्ण. आणि हे पहिल्या घरात आहे आणि इथं सुद्धा हा पहिल्या घरात आहे. एका घराची किंमत आहे 0.2, ह्याची पण 0.2, म्हणजे एकूण किती होणार, 4.4 डिव्हिजन गुणिले वोल्ट्स पर डिव्हिजन वरची किंमत किती घेतले, 0.1. आता इथं पहा वोल्ट्स पर डिव्हिजन, वोल्ट्स पर डिव्हिजन वर किती किंमत आहे, इथं 0.1. आता हे वोल्ट मध्ये आहे, इथं मिली वोल्ट मध्ये आहे. इथं जी किंमत आहे ती आपली फक्त वोल्ट मध्ये आहे, म्हणून आपण किती घेतलंय, 0.1. या दोन्हीचा गुणाकार केलं, उत्तर येणार आहे 0.44 वोल्ट. तर पीक टू पीक व्होल्टेज इथून ते इथपर्यंत ह्याला म्हणायचं पीक टू पीक व्होल्टेज एसीचा, तो आहे तुमचा 0.44 वोल्ट. लक्षात आलं असेल सगळ्यांच्या. पीक व्होल्टेज, पीक टू पीक व्होल्टेज कसं काढायचं. नेक्स्ट आहे व्ही पीक टू पीक बरोबर 440 मिली वोल्ट, म्हणजेच तुमचा 0.44 वोल्ट बरोबर. या ठिकाणी बघा तुम्हाला, या ठिकाणी तुम्हाला फक्त पीक व्होल्टेज काढायचं असेल, पीक व्होल्टेज म्हणजे फक्त इथून ते इथपर्यंत काढायचं असेल, तरी काय होणार आहे, या दोन्हीचा निम्मा होणार आहे. म्हणजे तुमचा जो हा व्होल्टेज आलेला आहे त्याचाच निम्मा होणार आहे. म्हणजे काय होणार आहे की हे इथनं ते इथपर्यंत 2 घर गुणिले 2.2 गुणिले 0.1. त्याच्या ऐवजी इथं काय केलं पहा की तुमचा जो 0.44 वोल्ट आहे त्याला मिली वोल्ट मध्ये केलंय, 440 मिली वोल्ट, ह्याला भागिले 2 केले. भागिले 2 म्हणजे किती आलं, 220 मिली वोल्ट. ह्याला म्हणतात पीक व्होल्टेज, व्हीपी पीक व्होल्टेज, आणि ह्याला म्हणतात व्ही पीक टू पीक. इथून ते इथपर्यंत ह्याला म्हणायचं पीक टू पीक,
आणि नुसता ह्या 0 लाईन पासून ते ह्या पीकला म्हणायचं पीक व्होल्टेज, ओनली पीक व्होल्टेज. किती आला 220 मिली वोल्ट पॉझिटिव्ह पीक व्होल्टेज. आणि निगेटिव्ह व्होल्टेज सुद्धा काय येणार -220 मिली वोल्ट. अशा पद्धतीनं पीक टू पीक पीक व्होल्टेज. दुसरा आहे आरएमएस व्होल्टेज. आरएमएस व्होल्टेज काय म्हणते बघा, व्ही आरएमएस इज इक्वल टू व्ही पीक भागिले वर्गमुळात 2 बरोबर. आता व्ही पीक व्होल्टेज आपण काढले 220 मिली वोल्ट. तुम्ही याला वोल्ट मध्ये काढायचं म्हटलं तर 0. ह्याचं निम्म किती होणार 0.22 वोल्ट 0.22 वोल्ट. पण तो ह्याला मिली वोल्ट मध्ये कन्वर्ट केले म्हणून ह्याला लिहिलंय 220 मिली वोल्ट. आता इथं काय केलंय व्हीपी छेद स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू काय होणार, व्हीपी तुमचा 220 घेतला, हा वर्गमुळात 2 घेतला, ह्या दोन्हीचा भागाकार केला, तुमचा व्हीआरएमएस आलेला आहे 155.56 मिली वोल्ट. तर या ठिकाणी पहा ह्या वेव्हफॉर्मच्या साह्याने किंवा या सीआरओच्या साह्याने तुम्ही ह्या तिन्ही गोष्टी कॅल्क्युलेट केल्या बघा, व्ही पीक टू पीक, पीक व्होल्टेज आणि आरएमएस वोल्टेज. मेजरमेंट जो सिग्नल तो डिस्प्ले तो हमने कर लिया, लेकिन मेजरमेंट करेंगे लक्षात आलं असेल बघा, पीक टू पीक हे पीक टू पीक आहे, हे पीक व्होल्टेज आहे आणि हे आरएमएस व्होल्टेज आहे. आता पहा आपण पीक टू पीक व्होल्टेज बघितलं, पीक व्होल्टेज बघितलं आणि आरएमएस बघितलं. आता बघूया टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी मेजरमेंट. आता टाइम पिरियड मेजरमेंट कसं आहे, नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन गुणिले टाइम पर डिव्हिजन वरची किंमत. आता नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन म्हणजे काय, आडवे. तर आडवे घर किती आहेत बघा, इथनं इथंपर्यंत 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर या ठिकाणी बघा 8 डिव्हिजन दाखवलेत. 8 डिव्हिजन्स गुणिले टाइम पर डिव्हिजन वरची किंमत. आता टाइम पर डिव्हिजन वरची किंमत पाहिलं तर या ठिकाणी 1 वर आहे हे रीडिंग, परंतु ही किंमत कशात आहे पहा, मिली सेकंड मध्ये. इथं आहे मायक्रो सेकंड आणि इथं आहे फक्त सेकंड मध्ये. ह्याची पण विभागणी अशी केलेली आहे, पण आपला हे सुद्धा चेक करायचं की हा मिली सेकंड मध्ये, मायक्रो सेकंड मध्ये का सेकंड मध्ये. या ठिकाणी दाखवताना हा मिली सेकंड आहे, 1 मिली सेकंड. तर 8 डिव्हिजन गुणिले 1 मिली सेकंड याची किंमत येते 8 मिली सेकंड. तर फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याचा फॉर्म्युला आहे 1/t. एफ इज इक्वल टू 1/t. टाइम किती आला आपल्या 8 मिली सेकंड, म्हणजे काय होणार आहे 1/8 मिली सेकंड. त्याची किंमत आहे एफ इज इक्वल टू 125 हर्ट्ज. अशा पद्धतीने तुमची फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करता येते. टोटल नंबर ऑफ हॉरिजॉन्टल डिफ्लेक्शन, अब यहाँ से लेकर यहाँ तक का डिफ्लेक्शन हम कितना नंबर ऑफ डिफ्लेक्शन है टोटल लॉग के टर्म्स में. एक डिवीजन को हमने 1 मिनट में चलते हैं. नेक्स्ट हम देखते हैं आणि दुसरा आहे की फेज डिफरन्स मेजरमेंट. ह्या दोन्ही वेव्हफॉर्म मध्ये फेज डिफरन्स किती आहे, किती कोणाचा फेज डिफरन्स आहे ह्या दोन्ही मध्ये. हा एक वेव्हफॉर्म आहे, हा एक वेव्हफॉर्म आहे. तर ह्या दोन्ही मधला फेज डिफरन्स किती आहे ते आपण कॅल्क्युलेट करू शकता. तर फेज डिफरन्स मेजरमेंट साठी काय पहा, फेज डिफरन्स इन डिव्हिजन्स गुणिले डिग्री पर डिव्हिजन, डिग्री पर डिव्हिजन. आता या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी डिव्हिजन्स आपले किती आहेत पहा, तुमचे फेज डिफरन्स इन डिव्हिजन्स. आता फेज डिफरन्स किती पहा, इथनं ते इथंपर्यंत 1 घर आहे आणि इथनं ते इथंपर्यंत 1 घर आहे. म्हणजे किती झाले, या दोन्ही मधला डिफरन्स 2चा आहे पहा. इथनं ते इथंपर्यंत 1 आणि इथनं ते इथंपर्यंत 1, एकूण किती झाले 2. 2 डिव्हिजन्स गुणिले डिग्री पर डिव्हिजन. आता हे एका डिग्रीला, हा कम्प्लीट एका सायकलला तो लागणारा जो कोण डिग्री आहे तो कोण आहे 360 अंश. लक्षात घ्या, एका सायकलला लागणारा जो कोण आहे तो असतो 360 अंश. आणि ह्याच्यात भाग किती आहेत पहा, घर किती आहेत पहा, इथनं इथं 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर हे पहा 360 अंश भागिले 8. तर या पद्धतीनं
ह्याचा अँगल किती आला बघा 90 अंश. सिन्स 8 डिव्हिजन इज इक्वल टू 360, हेन्स 1 डिव्हिजन इज इक्वल टू 360 डिग्री भागिले 8. तर ह्या कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला ह्या दोन्हीचा फेज डिफरन्स दिसते 90 अंशाचा. म्हणजे ह्या दोन वेव्हफॉर्मचा फेज डिफरन्स आहे 90 अंश. हे कॅल्क्युलेट करण्यासाठी काय म्हणले बघा, फेज डिफरन्स इन डिव्हिजन्स गुणिले डिग्री पर डिव्हिजन, डिग्री भागिले डिव्हिजन. तर फेज डिफरन्स इन डिव्हिजन 1 आणि 2 घेतलं गुणिले एका सायकलला लागणारा कोण आहे 360 अंश, हे 360 घेतलं आणि एका सायकलला कम्प्लीट सायकलला लागणारा जो घर आहेत ते किती आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशी 8 घरं आहेत. आणि अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन केलं, तुमचं उत्तर आहे 90 अंश. अशा पद्धतीनं फेज डिफरन्स सुद्धा तुम्हाला CRO वर कॅल्क्युलेट करता येते. तो फेज डिफरेंस